नकली आधार कार्ड तयार करून लाखो रुपयाचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले। भरत कराडे पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। नागपूरमधील या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले की गुन्हेगार किती चालाकीने नागरिकांची फसवणूक करू शकतो, पण पोलिसांच्या दक्षतेमुळे आरोपीला तुरुंगात डांबण्यात यश आलं आहे। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भरत कराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार खोटे आधार कार्ड दाखवून लाखो रुपयांचा मुद्देमाल घेऊन फरार झालेल्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। हा आरोपी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने खोटे आधार कार्ड वापरून मौल्यवान वस्तू व मुद्देमाल घेऊन लंपास झाला होता, परंतु गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू करून अल्पावधीतच आरोपीला बेड्या ठोकल्या। या आरोपीकडून चोरीचा मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात आला आहे। आरोपीला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। गुन्हेगार कितीही चालाक असला तरी पोलिसांच्या दक्ष तपासापुढे तो जास्त काळ टिकू शकत नाही, याचे उत्तम उदाहरण या कारवाईतून दिसून आले। दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन गणेशपेठ येथे ऋतू अजित कुमार सारडा या तक्रारदारांनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरी राहणारा राज चक्रवर्ती नावाचा नोकर यांनी दिनांक 9 ऑगस्ट ते 10 ऑगस्टच्या रात्री दरम्यान त्यांच्या घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे हिरेजडित दागिने आणि काही कॅश असा एकूण 21,05,000 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेलेला आहे। तक्रार दाखल झाल्यानंतर गणेशपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस, गुन्हे शाखेचे सर्व पोलीस अंमलदार अधिकारी यांनी नमूद आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले। नमूद आरोपीचा शोध घेत असताना नमूद आरोपी सारडाजी यांच्या घरी काम करण्यापूर्वी नागपूरमध्ये जिथे जिथे त्यांनी काम केलेलं होतं त्या सर्व ठिकाणी व्हिजिट करून आम्ही आरोपीची ओळख पटवण्याचे प्रयत्न केले। त्यावेळेस त्यांनी स्वतःची ओळख म्हणून जे आधार कार्ड दिलेलं होतं राज चक्रवर्ती नावाचं, ते त्या पत्त्यावर तो पत्ता सुद्धा पश्चिम बंगालमधील पुरिया डिस्ट्रिक्टचा होता। त्या ठिकाणी गणेशपेठ पोलीसची टीम पोहोचली होती। त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर नमूद आधार कार्ड जे आरोपीने स्वतःच्या ओळखीकरता दिलेलं होतं ते फर्जी असल्याचं आम्हाला त्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं होतं। त्यानंतर एक आव्हान सगळ्यांसमोर होतं की नमूद आरोपी शोधण्याकरता कोणाकडे त्याचा फोटो सुद्धा नव्हता। परत मग सर्व स्तरावरून आरोपीचा शोध घेत असताना माननीय पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी विशेष पथक गठीत केलं होतं। त्या पथकामध्ये क्राईम युनिट क्रमांक 3 चे अधिकारी, सायबर सेलचे अधिकारी आणि घरफोडी विरोधी पथकाचे अधिकारी नेमणूक करण्यात आलेली होती। नमूद पथकाने सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीवरून जो फर्जी नावाने राहणारा राज चौधरी होता त्याचं खरं नाव राजा मंटू चौधरी, राहणार गारापोटा, जिल्हा नदिया व पश्चिम बंगालमधील राहणार असल्याचे निष्पन्न केले। आणि नमूद आरोपीला पकडण्याकरता युनिट क्रमांक 3 आणि घरफोडी विरोधी पथकातले 2 अधिकारी, 6 अंमलदार असं 8 जणांचं पथक पश्चिम बंगालमध्ये रवाना झालं। दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी नमूद आरोपीस सोदपूर, जिल्हा उत्तर 24 परगणा या ठिकाणाहून नमूद आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले आहे। आरोपीला पकडल्यानंतर आरोपीकडनं जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। आरोपीस अटक करून पोलीस स्टेशन गणेशपेठ यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। पुढील रिकव्हरी आणि पुढील तपास पोलीस स्टेशन गणेशपेठ येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। चोरी गेलेला मुद्देमाल FIR प्रमाणे 21,05,000 रुपयाचा होता। रिकव्हर करण्यात आलेला मुद्देमाल जवळपास 17,77,000 रुपयाचा मुद्देमाल आतापर्यंत रिकव्हर करण्यात आलेला आहे। पुढील तपासामध्ये अजून मुद्देमाल रिकव्हरी होण्याची शक्यता आहे। नकली आधार कार्डचा वापर करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सावधानतेचा इशारा नागरिकांना मिळाला आहे। आता प्रश्न असा आहे की अजून किती जण नकली कागदपत्राच्या आधारे शहरात फसवणुकीच्या घटना घडवत आहेत आणि पोलीस प्रशासन त्यावर लवकर नियंत्रण आणते का?